नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. इजी वॅकन्सी असणार मित्रांनो. कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयातर्फे असणारी वॅकन्सी, पुण्याकरिता वॅकन्सी असणार मित्रांनो. चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. इथं सुपर स्पेशलिस्ट आणि सिनियर रेसिडेंटसाठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, तर टोटल वॅकन्सी बद्दल बोलायला गेले मित्रांनो, तुमचं फक्त इंटरव्ह्यू बेसिस सिलेक्शन होणार मित्रांनो. कोणत्याही प्रकारे तुमची परीक्षा होणार नाही. सगळं काही तुम्हाला सांगू इच्छितो, तर एमबीबीएस साठी तर वॅकन्सी असणार आहे, एमडी, डीएमबी, डीएम साठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, आणि इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार मित्रांनो. कोणत्या दिवशी इंटरव्ह्यू असणार आहे, ऍड्रेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कसं तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी जायचं आहे, संपूर्ण एक्सपिरियन्स काय लागणार आहे, संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, तरच आपण पुढे प्रोसेस करायची मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी आता इथं बेसिकली इथं आता पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे, पण तुम्हाला नीट दिसत नसेल त्याचा थोडं मोठी पीडीएफ मध्ये तुम्हाला मी झूम करून दाखवतो छोट्या छोट्या प्रकारे, म्हणजे माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. सगळ्यात आधी मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुण्यातर्फे भरती असणार आहे. ओके, तर इंटरव्ह्यू बघू शकता तुम्ही. इंटरव्ह्यू बेस कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंट असणार. सुपर स्पेशलिस्ट सिनियर रेसिडेंटसाठी 3 वर्षासाठी आपल्या कॉन्ट्रॅक्ट असणार मित्रांनो. 1 वर्ष आपल्याला असिस्टंट आहे मित्रांनो, म्हणजे वाढून मिळू शकतं मित्रांनो आपल्याला. ओके, इथं पोस्ट वाईज. ओके, इथं जे मित्रांनो तुम्हाला इथे ऍड्रेस वगैरे दिलेला आहे, आता तुम्ही ऍड्रेस बघू शकता. ESIC हॉस्पिटल इथं दिलेला आहे, पुण्याकरिता असणार मित्रांनो. हा तुमचा ऍड्रेस असणार आहे. इथं पूर्ण ऍड्रेस तुम्हाला मी दाखवून देतो एकदा. ESIC हॉस्पिटल, सिनियर नंबर. ओके, इथून चालू झाला तुमचा ऍड्रेस. त्याच्यानंतर पुढे इकडे आल्यानंतर 690 BBवेडी पुणे 37. इथं आपल्याला इंटरेस्टेड कॅन्डिडेटसाठी आपल्याला इंटरव्ह्यूच्या दिवशी जायचं मित्रांनो. या ऍड्रेसवर आपला ऍड्रेस वगैरे लक्षात ठेवायचा. ऍड्रेस इथं दिलेला आहे वरच्या साईडला. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. इथं बघू शकता फुल टाइम, पार्ट टाइम, सुपर स्पेशलिस्ट साठी वॅकन्सी असणार मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. डिपार्टमेंटचे नाव दिलेलं आहे, सिरियल नंबर दिलेला आहे, कॅटेगरीवर वॅकन्सी दिलेला आहे मित्रांनो. डेट ऑफ इंटरव्ह्यू काय असणार ते पण इथे दाखवलेलं आहे. आपल्याला एज लिमिट आणि ऍडव्हर्टाईज आपल्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किती असणार ते पण दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक्सपिरियन्स किती सांगितलेला आहे, आणि एम्प्लॉयमेंटसाठी तर एम्प्लॉयमेंट बद्दल सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, तर त्याच्यानंतर आता इथे बघू शकता मेडिकल ऑन्कोलॉजीसाठी वॅकन्सी असणार. तर टोटल एक वॅकन्सी कॅटेगरी वाईज इथं 18/12/2024 इंटरव्ह्यू असणार आहे 10 वाजेच्या सुमारात मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं दुसरं पद घेऊन घ्या आपण. त्याच्या दोघांचा एकच असणार आहे, कॉम्प्युटेशन नेफ्रोलॉजीसाठी वॅकन्सी असणार. इथं आपलं पण एक पद असणार मित्रांनो. त्यांचा इंटरव्ह्यू पण 18/12/2024 असणार आहे, 11 वाजेला असणार आहे मित्रांनो. 10 वाजता असणार आहे, यांचं 11 वाजता असणार आहे. आता पुढे गेल्यानंतर इथं आपण आता माहिती वाचून घेऊया संपूर्ण यांची आता. ओके, आता मित्रांनो इथे एज लिमिट बद्दल दिलेलं आहे. एज साठी बघू शकतो तुम्ही, दोघांसाठी सेम असणार आहे. 69 वर्षापासून पर्यंत आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. इथे दिलेलं आहे संपूर्ण माहिती. MBBS वाले, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले, MD वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने माहिती 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर तुमच्या इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. एम्प्लॉयमेंट बद्दल फुल टाइम आपल्याला 2 लाख रुपये इथं असणार आहे. अशा पद्धतीने पार्ट टाइम आपल्याला 1 लाख रुपये पर मंथ असणार आहे मित्रांनो, 16 घंटे. ओके, फुल टाइम जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 लाख रुपये असणार मित्रांनो मंथली. ओके, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पर वीक आपल्याला इथं दिलेलं आहे मित्रांनो. ओके, 16 साठी असणार आहे. 4 डे आपला, 4 डे आपला वीक असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके, ऍडिशनल आपल्याला 20,000 रुपये आपल्याला चार्ज असणार इमर्जन्सीसाठी मित्रांनो. व्हिजिट झाली तर आपल्याला 20,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. ऍडिशनल आपल्याला 1200 रुपये एव्हरी साठी पण मिळणार मित्रांनो. 1 घंट्यासाठी 1200 रुपये आपल्याला इथे मिळणार ऍडिशनल. ओके, 16 घंट्यानंतर तुमची ड्युटी जर ऍडिशनल वाढली तर. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. तर कोणती कोणती पदं असणार आहे, कधी आपली इंटरव्ह्यू असणार आहे. आता मित्रांनो फुल टाइम, पार्ट टाइम असणार तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस स्पेशलिस्ट साठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके, यांचे इंटरव्ह्यूचे टाइम वेगळे वेगळे, सगळ्यांसाठी इथं एज क्रायटेरिया इथं संपूर्ण सेम असणार इथपर्यंत. ओके, तर आपण सगळे वाचून घेणार आहे इंटरव्ह्यू डेट वगैरे. बाकीची पुढची डिटेल आपण नंतर बघणार आहोत मित्रांनो. ओके, आपण आज सगळ्याची सुरुवात करूया. डिपार्टमेंट वाईज कॅटेगरी वाईज वॅकन्सी, त्यानंतर डेट ऑफ इंटरव्ह्यू, याची एज लिमिट आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस बद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स बद्दल बोलल्या गेलेलं आहे मित्रांनो इथं. त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट बद्दल सॅलरी वगैरे काय असणार मित्रांनो. ओके, तर इथं संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊया मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता
ॲनेस्थॉलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रोलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे, मेडिसिनसाठी वॅकन्सी असणार आहे, गायनॉलॉजीसाठी असणार आहे, त्यानंतर ऑर्थोपेडिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे, सायकेट्रिस्टसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, ॲक्सिडेंट इमर्जन्सीसाठी आणि त्याच्यानंतर डेंटलसाठी मित्रांनो इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, इथं प्रत्येक पदासाठी मित्रांनो एक एक वॅकन्सी असणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी एक एक वॅकन्सी असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची इंटरव्ह्यू दिलेली आहे. याची पहिल्याचं असणार आहे 11 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे 11च्या दरम्यान, 11/12/2024ला 11 तारखेला 11च्या दरम्यान. ओके, दुसऱ्याचं जे असणार आहे 13/12/2024ला 3 वाजेला इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर इथं मेडिसिन वाल्यांसाठी 10/12/2024ला 11 वाजता इंटरव्ह्यू असणार आहे आणि यांचं पण 11 वाजता असणार आहे. गायनॉलॉजीसाठी 11/12/2024ला 12 वाजता असणार इंटरव्ह्यू आणि इथं पण 12 तारखेला असणार आहे 11 वाजेच्या दरम्यान. सायकेट्रिकसाठी मित्रांनो 17/12/2024ला 10 वाजता इंटरव्ह्यू असणार आहे. ऍक्सिडेंट इमर्जन्सीसाठी 16/12/2024ला इंटरव्ह्यू असणार 2 वाजेला आणि डेंटलसाठी 17/12/2024ला 11 वाजता इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता संपूर्ण आता इथे डिटेल बघू सॅलरी वगैरे काय असणार आहे. आता इथं मित्रांनो एज बद्दल दिलेलं आहे 69 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. ते MBBS वाले, MD वाले इथं, DNB वाले इथं, डेंटल वाले सगळे अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, जी आता सगळ्यांसाठी मेडिकलसाठी वॅकन्सी असतात MBBS विभागासाठी तर काही विचार करायची आवश्यकता नाही. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स डिग्री आपल्याला लागणार आहे आणि मिनिमम आपल्याला कधी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स डिग्री PG डिप्लोमामध्ये लागणार आहे मित्रांनो. ओके, आता इथं मित्रांनो फुल टाइम आपण कधी काम केलं तर आपल्याला पर मंथला इथं मित्रांनो रेग्युलर बेसिसला 1,44,607 रुपये आपल्याला इथं सॅलरी मिळणार आहे मित्रांनो. पार्ट टाइम जर तुम्ही काम करत असाल तर 60,000 रुपये पर महिन्याला तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. 16 घंट्यासाठी तुमची ड्युटी असणार मित्रांनो. पर वीकमध्ये 4 होर्स आपल्याला पर डे असणार आहे मित्रांनो. ओके, इथं दिलेलं आहे पर वीकमध्ये. ऍडिशनल आपल्याला 15,000 रुपये चार्ज असा इमर्जन्सीसाठी कधी तुम्ही आलेत तर, आणि ऍडिशनल आपण कधी ऍडिशनल होर्समध्ये आपण काम केलं तर 16 घंट्याची आपल्याला 800 रुपये आपल्याला देणार आहे मित्रांनो, तेव्हा सांगण्यात आलेलं आहे इथं. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसते मित्रांनो. ओके, इथं आपण त्याच्यानंतर मित्रांनो आता राहिलं आपल्या इथं डेंटल करता मित्रांनो इथं BDS वाले अप्लाय करू शकता, डेंटल काउन्सिलिंग वाले. तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता एनरोलमेंट. ओके, PG डिग्री आणि त्याच्यानंतर इथं युनिव्हर्सिटी आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. ओके, यांची सॅलरी पण इथं सेम असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता लास्टला आपण बघून घ्या इथं 5 पदं असणार आहे इथं. आता ॲनेस्थॉलॉजी मध्ये पण इथं 5 पद आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. इथं 11/12/2024 इंटरनल 10 वर्षाच्या दरम्यान. ओके, इथं पण आपल्याला इथं आता एक्सपिरियन्स वगैरे खाली दिलेलं असेल त्यांनी. आता खाली आपण जाऊया मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो 2 पदं असणार आहे. ओके, तर आता बाकीची डिटेल त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आता एक सगळे पदं बाकी आपली आता 13 पर्यंत. बायोकेमिस्ट्रीसाठी असणार इथं पण आपल्याला एक वॅकन्सी. ओके, ओके, याचा जो इंटरव्ह्यू होता मित्रांनो 11/12/2024ला होता. त्याचा 13/12/2024ला असणार आहे. टोटल इथे एक वॅकन्सी असणार आहे. कॅटेगरी चेक करायचं आहे. पॅथॉलॉजीसाठी पण एक वॅकन्सी 13/12/2024ला इंटरव्ह्यू असणार आहे 11 वाजता. चेस्टसाठी वॅकन्सी एक वॅकन्सी 16/12/2024ला इंटरव्ह्यू असणार 10 वाजता मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथं डेरेमेटॉलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे 14/12/2024ला इथे इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो त्यांचा. ENT साठी वॅकन्सी असणार आहे 2. इथं आपल्याला इंटरव्ह्यू असणार 14/12/2024ला 11 वाजेच्या दरम्यान मित्रांनो. अँथ्रोपॉलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे इथं पण एक वॅकन्सी. इथं 13/12/2024ला इथे इंटरव्ह्यू असणार आहे 2 वाजता दुपारी. मेडिसिनसाठी इथं वॅकन्सी 4 वॅकन्सी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसते. तर 10/12/2024ला इंटरव्ह्यू असणार रात्री आपल्याला सकाळी 10ला. त्यानंतर गायनॉलॉजीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 6. 11/12/2024ला इंटरव्ह्यू असणार आहे 12:30च्या दरम्यान. ऑर्थोपेडिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे 3 वॅकन्सी. इथं 12/12/2024ला असणार आहे इंटरव्ह्यू 10 वाजता. त्याच्यानंतर पॅडियाट्रिक्ससाठी इथं वॅकन्सी असणार आहे 4. इथं 10/12/2024ला इंटरव्ह्यू असणार 2 वाजता. रेडिओग्राफीसाठी मित्रांनो वॅकन्सी असणार आहे 1. इथं 16/12/2024ला इथे इंटरव्ह्यू असणार आहे 11 वाजता मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं. सर्जरीसाठी पण दिलेलं आहे 4 वॅकन्सी. इथे इंटरव्ह्यू असणार आपल्याला 12/12/2024ला 2 वाजेला मित्रांनो. ओके, त्यानंतर लास्टला 14 नंबर ICU साठी वॅकन्सी असणार 5. इथं 16/12/2024ला इंटरव्ह्यू असणार दुपारी आफ्टरनून मध्ये मित्रांनो. ओके, यांच्यासाठी संपूर्ण आता पूर्ण माहिती सांगतो आता इकडच्या साईडला. इथं जी एज लिमिट जी असणार आहे सगळ्या 1 ते 14 पर्यंत साठी मित्रांनो 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर आपल्या 3 वर्षाचा इथं कॉन्ट्रॅक्ट असणार मित्रांनो. इथं दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने
फक्त इथं ICU वाल्यांचं वेगळं असेल, बाकीच्या सगळ्यांना सेम आहे मित्रांनो. ते MBBS वाले तर काउन्सिलिंग मेडिसिन वाले तर अप्लाय होतं, PG डिप्लोमा वाले पण अप्लाय होतं, डिग्री वाले पण अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. सॅलरी बेस सगळ्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सेम असणार आहे. इथं इथं आपल्याला मित्रांनो पेड सॅलरी असणार आहे. बाउंड असणार आपल्याला लेवल 11 सॅलरी 67,700 रुपये असणार. अलाउमेंट्स वगैरे HRA वगैरे सगळे आपल्याला असणार मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं ICU साठी पण सेम असणार मित्रांनो. MBBS वाले इथं 1 वर्षासाठी फॉलोशिप असणार मित्रांनो. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं पण लागणार आहे आपल्याला, अशा पद्धतीने असणार. ओके, त्यानंतर मित्रांनो आता शेवटचं पद आता बाकी इथं डिपार्टमेंट बघू शकता. डेंटिस्ट्रीसाठी असणार इथं टोटल एक वॅकन्सी 17/12/2024 साठी 12 वाजता इथं इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे त्यांनी. 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 1 वर्षाचा आपल्या इथं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. BDS वाले इथं असणार आहे मित्रांनो, डेंटल वाले. ओके, इथं आपल्याला सॅलरी असणार आहे 1,44,607 रुपये मित्रांनो. इथं आपल्याला फुल टाइम असणार आहे, फक्त एवढंच दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही नाही मित्रांनो. ओके, त्याच्याबद्दल अजून मित्रांनो इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. PWD अदर कॅटेगरीज इथं दिलेली त्यांच्यासाठी, SC ST सर्व्हिसमॅनसाठी. त्याच्यानंतर सगळे रूल्स अँड रेग्युलेशन काय असणार इथं दिलेले आहे. ESI साठी सगळं काही दिलेलं आहे मित्रांनो. अशी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे त्यांनी. जी माहिती मित्रांनो आता मी थोडं छोटं करून दाखवतो तुम्हाला. आता इथं दिलेली त्यांनी सगळे ऍक्ट वगैरे काय असणार आहे, काही नाही, संपूर्ण माहिती अशा पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो. ओके, ओके, तर रेग्युलर आपल्याला इथं जॉईंटिंग रेग्युलर मेडिकल ऑफिसर साठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने. ओके, इथं जे मित्रांनो आपल्याला आता सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी जर टर्म असणार 100 रुपये आपल्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं मित्रांनो. इथं प्रॉपर आपल्याला जॉईनिंग व्हायच्या आधी. ओके, तर संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. ओके, तर याच्यानंतर ऑल आर सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी परफॉर्मन्ससाठी इथं मित्रांनो ESI पॉलिसीचा कव्हर असणारे प्रोफेशनली आपल्याला असणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा पण बघायला मिळतो मित्रांनो. ह्या पद्धतीने मिनिमम आपल्याला संपूर्ण इथं 10 लाख रुपयाचा आपल्याला इथं जनरल मेडिसिन आपल्याला असणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली त्यांनी अशा पद्धतीने. डेट ऑफ बर्थ वगैरे काय असणार आहे आपलं, काय नाही असणार आहे, संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो अशा पद्धतीने. इन केस आपलं सिलेक्शनच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. कॅन्डिडेटसाठी इथं जॉईन करायचं आपल्याला 7 दिवसामध्ये अपॉइंटमेंट असणार म्हणजे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचं लेटर आलं तर जॉईन व्हायचं आहे. ओके, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. इथं व्हॅलिडिटी वगैरे येतं आपल्याला 6 मंथ आपल्याला इथं ॲडिशनल टाइम मिळणार आहे. मेडिकल फिटनेस वगैरे चेक केली जाणार आहे मित्रांनो तुमची. ओके, तर 1 इयर आपला कॉन्ट्रॅक्ट आपल्याला 10,000 रुपये डिपॉझिट द्यावा लागणार मित्रांनो. साठी पुण्यासाठी मित्रांनो. ओके, अशासाठी तुम्हाला इथं सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं TADA पण दिलेलं आहे. इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे. आपल्याला स्वतः जाऊन तिथे इंटरव्ह्यूला जायचं मित्रांनो. टाइम टेबल दिलेलं आहे त्या दरम्यान मित्रांनो. ओके, 3 वर्षासाठी पण इथं असणार आहे आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला रेसिडेन्स टीम. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे. आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन एज ग्रुपसाठी, त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स, त्यानंतर आपल्याला मित्रांनो खाली आता काहीच नाही, एवढंच डॉक्युमेंटच आहे. MMC MIC आपल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन, रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन, कास्ट सर्टिफिकेशन, नॉन क्रिमी लेबर सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, NOC ऑलरेडी वर्किंग वाल्यांसाठी, आणि 2 फोटोग्राफ आपल्याला लागणार आहे मित्रांनो कॅन्डिडेटसाठी. ओके, इंटरव्ह्यूच्या टायमाला आपल्याला इथं जायचं आहे. कॅन्डिडेटचा रिपोर्ट करण्यासाठी डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्या आधी आपल्याला 1 कॉपी व 1 घंटा आधी आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तिथं झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायची आपल्याला. अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. तुमच्या इंटरव्ह्यूचा ऍड्रेस वगैरे ऍड्रेस तिथं दिलेला आहे मित्रांनो पुण्यासाठी. ओके, त्या ऍड्रेस तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. PDF फाईल तुम्हाला इथं टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल मित्रांनो. ESIC हॉस्पिटल सिनियर नंबर इथं दिलेला आहे मित्रांनो 690 विभोवेडी पुण्यासाठी मित्रांनो 37. ओके, तर या ठिकाणी जाऊन आपल्याला इथं जायचं इंटरव्ह्यूला. मला माहिती नक्की आवडलं असेल लाईक करायचंय. काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्स करा, कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. ओके, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. जॉईन करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. इथं आपल्या चॅनलला बनवून राहायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकन प्रेस करून जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचे व्हिडिओ. ओके, तर अशाच प्रकारचे आपण नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊनच असतो मित्रांनो. ओके, तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, बस एवढंच आपलं म्हणणं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बस. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर जॉईन करायला विसरू नका. तिथं तुम्हाला PDF फाईलची लिंक भेटून जाईल मित्रांनो. ऍड्रेस वगैरे इंटरव्ह्यू सिलेक्शन चांगली इथं ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आणि तोपर्यंत जय